तर बच्चू कडू यांच्या प्रहारला बॅट चिन्ह मिळाल्यानंतर बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगाचे आभार मानले आहेत। निवडणूक आयोगाने शोभेल असं चिन्ह आम्हाला दिलं। खऱ्या अर्थाने चौकार आणि षटकार आता मारणार, अतिशय जोमानं आता बॅटिंग करावी लागणार असं मत बच्चू कडूंनी व्यक्त केलंय। त्यांनी आम्हाला शोभेश असं चिन्ह दिलं आणि आता खऱ्या अर्थाने चौकार आणि षटकार आम्ही इथे मारणार। मला तसं क्रिकेट न आवडता गेम आहे, पण आता त्याला अधिक आवडता करून अतिशय जोमदारपणे बॅटिंग करावं लागणार आहे आणि ते शेतकरी शेतमजूर आमच्या सर्व दिव्यांग बांधवांसाठी हे बॅटिंग निश्चितच आमच्या कार्यकर्त्यासह आम्ही अधिक जोरदार करून सगळ्यांच्या मला वाटते यामध्ये रन रेट आम्ही वाढवणार आहोत। महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचे पडसाद दिसून येत आहेत। छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर शहरामध्ये शेकडो आंदोलक हे रस्त्यावरती आले होते। महाराजांवर कारवाई करण्यासाठी येवला आणि मनमाड इथं रात्री रस्ता रोखण्यात आला, तर दुसरीकडे मनमाडमध्ये मुस्लिम बांधवांनी पोलीस स्टेशनजवळ ठिय्या आंदोलन केलं होतं। रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मुस्लिम समाज आक्रमक झालाय। दरम्यान या संदर्भात न्यूज 18 लोकमतशी बोलताना महंत रामगिरी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। आपण कुणावरही टीका केली नाही तर विश्लेषण केलंय असं त्यांनी म्हटलंय। टीका हा विषयच नाही ना, या ठिकाणी आम्ही विश्लेषण केलं। टीकेचा काय विषय आहे? ते ग्रंथात लिहिलेलं आहे, जे ग्रंथात लिहिलेलं ते आम्ही बोललेलो आहे, त्यामध्ये टीकेचा काय विषय आहे? विश्लेषण केलंय फक्त त्या गोष्टीचं। टीका आणि विश्लेषण याच्यामध्ये फरक केला पाहिजे ना आपण। बांगलादेशामध्ये जे काही कार्य घडलेलं आहे, कोट्यावधी असणाऱ्या हिंदूंवर जो अत्याचार होतो आहे, कोट्यावधी हिंदू हे बांगलादेशाच्या बॉर्डरवर आहेत, भारताने प्रवेश द्यावा या दृष्टिकोनातून ते त्या ठिकाणी थांबलेले आहेत आणि सरकारला विनंती करत आहेत। तर अशा प्रकारे हा जो प्रकार घडतो आहे, आमचा त्याच्या पाठीमागचा उद्देश हा होता की हिंदू जर जागृत झाला नाही तर असे प्रकार हे भारतातही होऊ शकतात। आणि म्हणून या ठिकाणी माझं म्हणणं एक आहे की अराजक जे तत्व असतं, या अराजक तत्वाला हिंदू असतील, मुस्लिम असतील, कुठल्याही धर्मातले असतील, त्यांनी थांबवलं पाहिजे। तर पुढे आपण पुण्यामध्ये जातोय। पुण्यात आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे। या कार्यक्रमाच्या पत्रिकेत शरद पवारांचं नाव नाहीये, त्यामुळे पुण्यातील बालेवाडीत हा कार्यक्रम पार पडणार आहे। या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। या पत्रिकेत सर्व महत्त्वाच्या नेत्यांची नावं आहेत, मात्र निमंत्रण पत्रिकेत शरद पवारांचं नाव नसल्यानं मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आलंय।